छत्तीसगडमधील मुसळधार पावसाचा गडचिरोलीला सुद्धा फटका बसलाय। गडचिरोलीमधील भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे। पर्लकोटा नदीला पूर आलाय, त्यामुळे महामार्गावरची वाहतूक सुद्धा बंद आहे। मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे जवळपास 80 ते 90 गावांचा संपर्क तुटलाय। गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। तुफान पाऊस झालाय, त्यामुळे नागरिकांची घरं कोसळली। अनेक कुटुंब अक्षरशः उघड्यावर आली। तातडीने पंचनामे करावेत आणि आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिक करतायत। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल। मागील 2 दिवसापासून सतत येत असलेल्या पावसामुळे जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे। काही नागरिकांचे प्रचंड नुकसान सुद्धा झालेले आहेत। आपण इथं बघू शकतो की एक राहते घर जे आहे ते पूर्णपणे पावसामुळे धराशायी झालेले आहे। आज या घरात राहणारे काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। आपण या घरात राहत होते आणि आज या घराची अशी अवस्था झालेली आहे, काय सांगाल? मागील 2 दिवसापासून पाऊस येत आहे ना। पाऊस येताना आमचं घर पूर्ण पडलं आहे। त्यासाठी पंचनामा करून आमची मालमत्ताची भरपाई करून द्यावी ही आमच्याकडून मागणी आहे। एकूणच म्हणजे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे व आम्हाला तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी जी आहे ते या घरातील नागरिकांनी केलेली आहे। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल,